नमस्कार विद्यार्थी मित्र हो, पुन्हा एकदा तुमचं आपल्या या शानदार व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर आज आपण शिकणार आहोत एक मॅरेथॉन पार्ट कॉम्बिनेशन ऑफ टू SHM म्हणजे काय। आपण बघितलं की एक पार्टिकल SHM करत असेल तर त्याची इक्वेशन काय बनतात, त्याचा डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला आपण डिराइव्ह केला होता। पण दोन पार्टिकल ॲट अ टाइम एकाच पाथवरती जर SHM करत असतील तर त्याचा फायनल आणि रिझल्टंट फॉर्म्युला काय असेल ते आपण या व्हिडिओमध्ये प्रूफ करणार आहोत किंवा फॉर्म्युला शोधणार आहोत। म्हणजे काय, समजा असा पाथ आहे, ओके। दोन पार्टिकल आहेत, एक आहे ए पार्टिकल आणि दुसरा आहे बी पार्टिकल, आणि याच पाथवरती दोन्ही पण SHM करतायत आणि दुसरा पण बी या पाथवरती SHM करतोय। जरुरी नाही की दोघांचा ॲम्प्लिट्यूड सेम असेल, दोघांचा फेज डिफरन्स सेम असेल, काही असू शकतो। म्हणजे काय, फिरतील एका रस्त्यावर पण कदाचित ए वाला छोट्या पाथवर पळत असेल तर कदाचित बी वाला मोठ्या पाथवर पळत असेल, पण रस्ता तोच, किंवा त्याच्यामधला फेज डिफरन्स वेगळा असेल। म्हणजे एक पार्टिकल इथून स्टार्ट होत असेल, दुसरा पार्टिकल इथून स्टार्ट होत असेल, कसाही असू शकतो। किंवा एकाच जागेवरून स्टार्ट होत असेल, असे फिरत असतील, वल्लवरे नातवा हो वल्लवरे नातवा, असे फिरू असतील, तर त्याचं आपल्याला इक्वेशन बनवायचं आहे, कंबाईन इक्वेशन। मग त्यासाठी इमॅजिन करतो, एक पार्टिकल आहे x1, एक पार्टिकल आहे ए वाला, त्याचा डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला लिहितो A1 साइन ओमेगा टी प्लस φ1, आणि दुसरा पार्टिकल घेतो x2 वाला, दुसरा पार्टिकल A2 साइन ओमेगा टी नो प्लस φ2। याचा अर्थ काय, हे आहे एका पार्टिकलचे इक्वेशन ज्याचा ॲम्प्लिट्यूड A1 आहे, याच्यापेक्षा वेगळा आहे, त्याचा फेज डिफरन्स φ1, आणि दोन पार्टिकलचा आपण डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला लिहिलेला आहे। आता दोघं एका रस्त्यावर फिरतात म्हणून त्यांचा रिझल्टंट आपण तयार करूया। रिझल्टंट x इज इक्वल टू पहिल्याचं इक्वेशन प्लस दुसऱ्याचं इक्वेशन, दोन्ही आपण ॲड करूया। आता चला दोन्ही ॲड केले, x1 काय आहे A1, झालं का तुमचं J1 ओमेगा टी प्लस φ1 प्लस दुसरा लिहितो पटापट, टक 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 ओके झालं। आता बघा, साइन ए प्लस बी फॉर्म्युला काय, साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला साइन ए डॉट कॉस बी प्लस कॉस ए डॉट, हॅलो सेम फॉर्म्युला आपण याच्यामध्ये वापरूया। A1 घेतला, साइन ए प्लस बी म्हणजे पहिला साइन ओमेगा टी लिहितो डॉट, नंतर कॉस φ1 लिहितो, कॉस φ1, त्याच्यानंतर काय प्लस लिहिला। आता कॉसचं फंक्शन φ1 ला लावा आणि त्याच्यानंतर मल्टिप्लाय बाय साइनचं फंक्शन आता कॉसचं फंक्शन ओमेगा टी ला लावा आणि साइनचं फंक्शन φ1 ला लावा। हे बघा, साइन ओमेगा टी कॉस ओमेगा टी, कॉस φ1 साइन φ1, एक्सचेंज ऑफ, ओके। इथं जे केलं याच्यामध्ये ते सेम मी इथं करतो बघा, प्लस हा A2 घेतला, ब्रॅकेटमध्ये टाकला, साइन पहिला ओमेगा टीला नंतर घेतो, नंतर कॉस φ2 ला घेतो, चिक झालं, प्लस करतो। आता परत कॉसचं फंक्शन ओमेगा टीला लावतो आणि साइनचं फंक्शन मी φ2 ला लावतो, ओके। आता बघा A1 बाहेर आहे, तो इथे मल्टिप्लाय पण होणार आणि पुढे जाऊन इथे पण मल्टिप्लाय होणार, A2 इथे आहे, इथे पण मल्टिप्लाय होणार आणि इथे पण मल्टिप्लाय होणार। मी डायरेक्ट या स्टेपला मल्टिप्लाय करतो, A1 इथे गेला, ब्रॅकेट नाहीसा झाला, इथे लिहितो A1, आता मल्टिप्लाय केलं, सेम A2 इथं मल्टिप्लाय केलं, A2 परत इथे पण मल्टिप्लाय केलं, इथे मल्टिप्लाय केलं, ओके। आता काय करायचं बघा, साइन ओमेगा टी वाले एकत्र घ्यायचे, साइन ओमेगा टी वाले, याच्यात साइन ओमेगा टी आहे, हा बघा, हा, आणि याच्यात साइन ओमेगा टी आहे, याला एकत्र घ्यायचं, ओके। हे एका साईडला, ते एका साईडला घ्यायचं, ओके। अरेंज करतो, ए साइन ओमेगा टी कॉस φ1, याला प्लस आहे ना, कसं अरेंजमेंट करू शकतो, A2
साइन ओमेगा टी डॉट कॉस 5-2 प्लस उरलेला दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये टाकतो. कशी मी अदला बदल केली ओमेगा टी साइन 5-1 झालं. आता इथे A2 काय करणार, STचा आवाज भरपूर येतो. ओके झालं. या दोघात कॉमन काय, साइन ओमेगा टी साइन ओमेगा टी कॉमन काढा. आतमध्ये राहिलं A1 झालं का तुमचं J1 कॉस 5-1 प्लस याच्यातून साइन ओमेगा टी बाहेर आला, आतमध्ये राहिलं A2 कॉस 5-2 बाहेर लिहितो साइन ओमेगा टी. ओके सेम इथे पण अप्लाय करतो. या ठिकाणी या दोघांमध्ये कॉमन काय, कॉस ओमेगा टी त्याला कॉमन काढतो. आतमध्ये राहिला A1 झालं का तुमचं J1 5-1 प्लस A2 साइन 5-2 बाहेर लिहितो कॉस ओमेगा टीला. ओके हा फॉर्म्युला पुसतो. पालांनो आता काय करतो बघा, A1 आणि A2 कॉन्स्टंट आहेत. A1 अँड A2 हे कॉन्स्टंट आहेत. 5-1 5-2 कॉन्स्टंट आहे. 5-1 अँड 5-2 कॉन्स्टंट आहेत. कॉन्स्टंटच्या बदली मी कॉन्स्टंट घेतो. जसं A1 A2 साठी मी घेतो, A1 A2 साठी मी R घेतो. ओके दोघांसाठी एक कॉन्स्टंट. 5-1 5-2 साठी मी डेल घेतो. डेल उलटा लटकवलेला डेल घेतो. ओके कॉन्स्टंट घेतला. आता काय करतो बघा, A1 A2 तर कॉन्स्टंट आहेत, 5-1 5-2 पण कॉन्स्टंट आहेत. आणि या पूर्णसाठी मी एक्सचेंज करतो. A1 आणि A2 साठी R झाला कॉस, 5-1 5-2 साठी डेल म्हणजे R कॉस डेल याच्यासाठी ही टर्म घेतो सबस्टिट्यूट करायला. ओके आणि इकडे A1 A2 साठी मी R घेतला, 5-1 5-2 साठी मी डेल घेतला आणि मध्ये काय राहिलं साइन. हे मी रिप्लेस करतो. जिथे हे मला हे दिसेल तिथे हे टाकतो, जिथे मला साईनवाला दिसेल तिथे हे टाकतो, कारण कॉन्स्टंट आपण एक्सचेंज केलेलं आहे. मग काय इक्वेशन होईल बाळांनो, R कॉस डेल मल्टिप्लाय बाय साइन ओमेगा टी प्लस याच्यासाठी आपण हे घेतलेलं आहे R साइन डेल कॉस ओमेगा टी. मी R कॉमन काढतो. ओके ब्रॅकेटमध्ये राहील कॉस डेल साइन ओमेगा टी साइन डेल कॉस ओमेगा टी. हा कोणाचा एक्सपेन्शन आहे, साइन A प्लस बी. हा फॉर्म्युला कोणाचा एक्सपेन्शन आहे, साइन A म्हणजे कोण ओमेगा टी, बी म्हणजे कोण. हा झाला रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड. दिस इज रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड ऑफ 2SHM. हा रिझल्टंट भेटला. अजून काम संपलेलं नाही आहे. या आरची व्हॅल्यू काढायची आहे आपल्याला. रिझल्टंट म्हणजे इथं आर किती असेल तो आपल्याला काढायचा आहे. ओके हे कॉपी करा, मी हे पुसतोय, मग पुढे आपण परत कंटिन्यू. आता अर्ध काम राहिलंय ते पूर्ण करतो. आता अचानक म्हणाल सर मिनिटात ड्रेस चेंज, मॅजिशियन आहे. अरे मॅजिशियन नाही रे, अर्धी व्हिडिओ काल शूट केली, अर्धी व्हिडिओ आज शूट करतोय. जसं मला वेळ भेटतो तसं मी शूटिंग करत जातो. आता उरलेला पार्ट बघा. ओके आता काय करणार आहे, या पार्टसाठी हा कॉन्स्टंट मानला होता आणि या पार्टसाठी हा कॉन्स्टंट मानला होता. याला इक्वेशन नंबर फर्स्ट देतो आणि इक्वेशन नंबर सेकंड देतो. आता काय करतो बघा, स्क्वेअरिंग अँड ॲडिंग 1 and 2 1 आणि 2 नंबरचा स्क्वेअर करणार आणि दोघं ॲड करणार. ओके पहिला समजा ही लेफ्ट साईड असेल, यांचा मी स्क्वेअर करतो. ओके ही साईड घेतो पहिला, समजलं नाही. अरे आर साइन डेल म्हणजे हे आहे इज इक्वल टू आर कॉस डेल म्हणजे हे आहे. ओके फक्त त्याला मी इक्वेशनमध्ये लिहिलेलं नाही. मग हे जी ही लेफ्ट साईड राहणार आणि ही राईट साईड राहणार आहे, त्या दोघांचा स्क्वेअर करतो. हे दोघं आर स्क्वेअर साइन स्क्वेअर डेल प्लस इकडचं घेतो आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर डेल. ही लेफ्ट साईड असेल, इक्वेशनची लेफ्ट साईड असेल तर राईट साईड म्हणजे या पार्टचा स्क्वेअर. पण हा आता ॲडिशनमध्ये आहे, मला याला ब्रॅकेटमध्ये घ्यावं लागणार. प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल स्क्वेअर करू नका. इथे मल्टिप्लाय होतं आर आणि साईनमध्ये म्हणून मी दोघांचा स्क्वेअर केला. पण इथे ॲडिशन कनेक्टेड आहेत, ब्रॅकेटचा स्क्वेअर करा. हा झाला प्लस याच्याबरोबर ही साईड A1 झालं का J1 कॉस 5-1 प्लस A2 कॉस 5-2. ओके मला वाटतं याची आता काही गरज नाही आहे, हे मी पुसूनी टाकतो.
पुसून टाकतो. ची 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 कितना गंदा गंदा बोर्ड आहे हमारा. गंदा आहे पण अच्छा आहे. बघा या दोघात आर स्क्वेअर कॉमन काढलं ब्रॅकेटमध्ये काय राहणार साइन स्क्वेअर डेल आणि कॉस स्क्वेअर डेल ज्याची ॲडिशन 1 असते म्हणजे राहिलं काय आर स्क्वेअर. ओके याला एक्सपांड करतो ए प्लस बी ए1 स्क्वेअर साइन स्क्वेअर अल्फा ए1 स्क्वेअर प्लस 2 मल्टिप्लाय बाय ए1 ए2 आणि या दोघांचा मल्टिप्लाय साइन फाय 1 मल्टिप्लाय बाय साइन फाय 2. ओके अजून राहिले बीचा स्क्वेअर म्हणजे ए2 साइन स्क्वेअर फाय 2. ओके या पार्टचा हा एक्सपान्शन झाला प्लस आता याचा स्क्वेअर करणार आपण. या पार्टचा स्क्वेअर करणार मी पुढे लिहित नाही त्याच्या खालीच लिहितो. का खाली लिहितो बघा ए स्क्वेअर हा ए स्क्वेअर आहे. ओके ए1 स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय 1 इथे काय होता फाय 1 होता इथे फाय 1 फाय 2. ओके बरोबर आहे. त्याच्यानंतर 2ab ए1 ए2 एकत्र घेतो कॉस फाय 1 मल्टिप्लाय बाय कॉस फाय 2 प्लस बीचा स्क्वेअर फाय 2. ओके झालं. आता काय करतो बघा सगळे ॲडिशन लांबच्या लांब ट्रेनचा डब्बा आहे. काय करतो सेम ए1 साइन स्क्वेअर फाय 1 आणि ए1 कॉस स्क्वेअर फाय 1 या दोघांची एकत्र ॲडिशन करतो. या दोघांची एकत्र ॲडिशन घेतली तर साइन स्क्वेअर फाय 1 आणि कॉस स्क्वेअर फाय 1 यांचा आन्सर येणार 1. मग राहिलं काय ए1 स्क्वेअर कारण हे दोघं ॲडिशन केल्यावर या दोघांमधून कॉमन काय काढणार ए1 स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये हे 2 राहणार ज्यांच्या स्क्वेअरची ॲडिशन 1 येतो आणि ए1 स्क्वेअरने 1ने मल्टिप्लाय केलं की एवढंच राहणार प्लस हे तसं याचं पण आन्सर काय येणार साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर आहे मग ए2च राहणार ए2चा स्क्वेअर. आता बघा डिस्काउंट हे दोघं ॲड केलं तर दोघांमध्ये कॉमन काय 2a1 a2 राहणार आणि ब्रॅकेटमध्ये साइन फाय 1 मल्टिप्लाय बाय साइन फाय 2 आणि प्लस हा पार्ट कॉस फाय 1 मल्टिप्लाय बाय कॉस फाय 2. ओके अभी रुको ये आर स्क्वेअर आहे ये बी आर स्क्वेअर आहे हे आहे तसंच कॉपी करतो मी 2a1 a2. बघा हा कोणाचा तरी फॉर्म्युला आहे बघा पहिला साइन फंक्शन आहे नंतर कोसाइन फंक्शन आहे. हा फॉर्म्युला आहे कॉस ए मायनस बीचा एक्सपान्शन आहे हे. मग मी लिहितो कॉस ए म्हणजे फाय 1 आणि ए2 म्हणजे फाय 2. ओके याचं स्क्वेअर रूट काढतो आर स्क्वेअरचं आर याचं स्क्वेअर रूट निघत नाही हे जाणार ब्रॅकेटमध्ये ए1 स्क्वेअर ए2 स्क्वेअर 2a1 a2 cos phi 1 minus phi 2. This is a required equation for resultant amplitude if two particles doing SHM in a same path. तर त्याचा R म्हणजे दोघांचा रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड किती असेल तो काढण्यासाठी फॉर्म्युला आहे. थोडा बहुत सिमिलर आहे ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर सारखा सिमिलर आहे ए स्क्वेअर बी स्क्वेअर 2ab फक्त कॉसचं फंक्शन त्याला जॉईंट आहे. पार्ट करायला सोपं आहे. समजलं मॅरेथॉन डेरिव्हेशन इथंच संपलेलं आहे. आता फक्त 3 केसेस घेऊया. त्या 3 केसेस काय आहेत ते सांगतो. कॉपी करा मी रफ करतोय. ओके रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड आहे जर 2 पार्टिकलमधला फेज डिफरन्स 0 असेल. फेज डिफरन्स म्हणजे इमॅजिन करा हा एक पार्टिकल आणि हा एक पार्टिकल आहे यांच्यातला फेज डिफरन्स 0 म्हणजे दोघं एकसाथ वल्लवरे नातोबा करत असतील एकसाथ SHM करत असतील तर त्यांचा रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड काय असेल. भलेही दोघांचा ॲम्प्लिट्यूड सेम असेल पण एकसाथ करतायत म्हणजे फेज डिफरन्स किती 0. फेज डिफरन्स 0 म्हणजे कॉस फाय 1 मायनस फाय 2 च्या इथं 0 ठेवलात कॉस 0 येतो 1 राहिलं काय R इज इक्वल टू a1 स्क्वेअर a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 असं इक्वेशन कारण कॉस 0 1 येतं. हा कोणाचा एक्सपान्शन आहे सांगा ए प्लस बी a1 प्लस झालं का j1 ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि स्क्वेअरचा स्क्वेअर रूट निघून जातो a1 प्लस a2. याचा अर्थ काय जर 2 पार्टिकल SHM करत असतील सेम पाथवर आणि दोघांचा फेज डिफरन्स 0 असेल तर दोघांचा ॲम्प्लिट्यूड ॲड करायचा आणि समजा दोघांचा ॲम्प्लिट्यूड सेम असेल तर a1 आणि a2 दोघांचा ॲम्प्लिट्यूड सेम असेल तर काय होईल रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड याच्या डबल येईल. ओके जर दोघांचा ॲम्प्लिट्यूड सेम असेल तर
आता फेज डिफरन्स 90 डिग्री म्हणजे काय ते बघा. इसका मतलब एक पार्टिकल इथून निघालेला आहे, एक पार्टिकल इथून निघालेला आहे, दोघांमधला डिफरन्स 90 डिग्री. किंवा इथलं पण पकडू शकता, एक पार्टिकल इकडे चाललेला आहे, एक पार्टिकल इकडे 90 डिग्री. म्हणजे हमेशा त्यांच्यामध्ये फेज डिफरन्स हा 90चा असणार आहे. ओके 90 कॉस 90 0 हे सगळं इथपर्यंत 0 होणार. राहिलं काय? बचा क्या मेरे साथी, बचा क्या? इतना ही बचा. एवढंच राहणार. आणि दोघांचा ॲम्प्लिट्यूड सेम असेल, A1 इज इक्वल टू A2, दोघांचा ॲम्प्लिट्यूड सेम असेल तर ह्या दोघांची ॲडिशन येणार 2A1 स्क्वेअर येणार, 2A1 स्क्वेअर येणार. याचा स्क्वेअर रूट काढला, A स्क्वेअरचा A2चा निघत नाही √2. हा होणार रिझल्ट ॲम्प्लिट्यूड इफ बोथ पार्टिकल हॅव सेम ॲम्प्लिट्यूड. बट नॉट लिस्ट फेज डिफरन्स 180, याला आउट ऑफ फेज पण म्हणतात. आउट ऑफ फेज अजिबात जुळत नाही. एक इकडून निघाला, एक इकडून निघाला. बघा हा पार्टिकल आहे, झूम झूम, हा 180 डिग्री, इथून इथपर्यंत 180 येणार एकत्र, जाणार दुसऱ्या तोंडाने 180 डिग्री 180 डिग्री 180 डिग्री. फेज डिफरन्स 180 ठेवला. कॉस 180चा आन्सर असतं -1. ही पूर्ण टर्म इथं निगेटिव्ह येणार. R इज इक्वल टू A1 स्क्वेअर A2 स्क्वेअर -1 ठेवलात, कॉस 180 -1 इथे येणार -1 माइनस 2A1 A2. ये पूछता हूँ. अब देखो ये किसका एक्सपांशन है, याद करो याद करो. ये तो A1 माइनस A2 का एक्सपांशन है, A माइनस B चा एक्सपांशन आहे. स्क्वेअरचा स्क्वेअर रूट, छप्पर उडून जाणार, छप्पर उडून गेलं, राहिलं काय A2. जर आउट ऑफ फेज असेल तर ॲम्प्लिट्यूड सिम्पली मायनस करा. म्हणजे एकाचा ॲम्प्लिट्यूड आहे 4 सेंटीमीटर, दुसऱ्याचा ॲम्प्लिट्यूड आहे 2 सेंटीमीटर. तर रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड 4 मधून 2 गेला, 2 राहिला. आणि जर दोघांचा ॲम्प्लिट्यूड सेम असेल तर रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड काय येईल हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. जर दोघांचा ॲम्प्लिट्यूडच सेम असेल आणि ते जर आउट ऑफ फेज असतील तर रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड किती असेल मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. हे तुमच्यासाठी ठेवतो. ओके, असं ह्या 3 केस 4 ते 5 मार्काचा क्वेश्चन आहे. कधी कधी नुसतं केसेस पण विचारतात. नुसतं केसेस विचारलं तर हा फॉर्म्युला पाठ पाहिजे, आणि पूर्ण डेरिव्हेशन विचारलं तर सगळं महाभारत रामायण इतिहास, सगळा ब्रिटिशांचा इतिहास, सगळं माहीत पाहिजे तुम्हाला. ओके, चला आजचा पार्ट इथे संपलेला. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू, बघूया कुठला पॉईंट आहे तो. तोपर्यंत गुड बाय.